आपले पेपर हे नंबर घटलेत की काय? मागे नाही ना त्यांचे, हे पूर्ण भरतात ना. हे उभे आहेत काय? अरे दे ना पेपर, माहिती आणले होते ना. ते काय नाही, वाभवे कसंही दोडा मला जरा माझ्या सभा आहे ते फक्त सांगतो, जरा घ्यायला घ्या. जिल्हा बँक निवडणूक आणि आताची नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यातला माझा दौरा आहे, काही सभा आहेत. देवगड, जामसंडे, वाभवे, वैभववाडी, कुडाळ, कसई, दोडामार्ग या ठिकाणी सभा आहेत. तुम्ही वाचता वगैरे सांग राजे. रत्नागिरी टाइम्स घे ना. उद्या आजची वैभववाडी हा संध्याकाळी 6 वाजता नाही, सगळे कार्यकर्त्यांची गाठी तशीच उद्या देवगड, परवा हिंगोलीचा सकाळचा कार्यक्रम म्हणजे दुपारचा 1 वाजता, नंतर मग दोडामार्ग आणि संध्याकाळी सभा कुडाळ 6 वाजता. कुडाळ 6 वाजता. हो 6 वाजता. चला ना उद्या तिकडे कुठे सिंधुदुर्गाचा राज ठाकरे मुलगा आला आज तुमच्या बोलते फ्लाईट नव्हता बोलते नाही मला दिसलं का लागला. अरे रत्नागिरी टाइम्स नाही का रे? याच्यामध्ये आला ना, आमच्या प्रायरमध्ये नाही आला रे. मला फोन केला होता, बसत नाही. चला जाऊ दे. पत्रकार मित्र, आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे. जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा
परिषदेची जिल्हा बँकेची निवडणूक, या दोन्ही निवडणुका संपल्याशिवाय मी जिल्ह्याबाहेर जाणार नाही. मध्ये 2 दिवस परत दिल्लीला असेल, परत जिल्हा बँकेच्या ही निवडणूक संपल्यावर 2 दिवस दिल्ली, परत जिल्हा बँकेसाठी इथे येणार. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत मी सहभागी असणार आहे. नगरपंचायतीमध्ये एकतर्फी विजय भारतीय जनता पक्षाचा होणार आहे. या तिन्ही पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं या जिल्ह्यात विधायक, सामाजिक, विकासात्मक किंवा शैक्षणिक कोणत्याही क्षेत्रात काम नाही. कोणी एखादी शाळा काढली, हॉस्पिटल काढलं, मदत केंद्र काढलं, वृद्धाश्रम काढलं, काय काढलं ते दाखवून द्यावं. फक्त राजकीय टीका करायची आणि विकासाला विरोध करायचा आणि विरोध करून आपली पोळी भाजून घ्यायची, हा एक कलमी कार्यक्रम तिन्ही पक्षाचा आहे. दोडामार्ग, कुडाळ, देवगड आणि वैभववाडीला आमच्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मागील 5 वर्षामध्ये आम्ही या 4ही शहरामध्ये विकासात्मक काम केली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे आणि आरोग्य, कोरोनाच्या वेळेलाही लोकांना वॅक्सिन देणं, औषध पुरवठा करणं, हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून देणं, रुग्ण बरा होईपर्यंत काळजी घेणं, ही सगळी कामं आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहेत. या तुलनेत महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षांनी अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे जे कोरोना रुग्ण दगावले त्याला पूर्ण जबाबदार महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आहे. आणि म्हणून या 4ही शहरात, सिंधुदुर्गातल्या ज्या निवडणुका आहेत, तेथील मतदारांनी 100% मतदान आमच्याच उमेदवारांना करावं. कारण आमच्या मागे कार्यही आहे, सेवाही आहे. विधायक आणि सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक सगळ्या क्षेत्रात आमचे कार्यकर्ते, आमचा पक्ष काम करत आहे. तर जिल्हा बँकेच्या बद्दल बोलायचं तर जिल्हा बँकेचे आत्ताचे असलेले अध्यक्ष यांच्यावर केस चालू आहे. कुठली संस्था? संचेती मधली. कुडाच्या कोर्टात केस पेंडिंग आहे. संचेतीमध्ये जी अफरातफर केली आणि हे जेलमध्ये होते आणि त्यांच्यावरचा आरोप अजून आरोपाबद्दल जी केस चालू आहे ते निकाल निघाले नाही. त्यामुळे अफरातफर करणारा आमच्या समोरचा पॅनलचा व्यक्ती असल्यामुळे, प्रमुख असल्यामुळे जिल्हा बँकेसाठी मतदान करणारे आमचे मतदार सुज्ञ आहेत. एक तर 3 पक्षाचं
पॅनल आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मंत्र्यांनी केलेले अफरातफर, भ्रष्टाचार याच्या अनेक केसेस बाहेर येत आहेत. ईडी आणि सीबीआयने बाहेर काढलेत. ते आता भ्रष्टाचारी लोकांच्या हातात आपल्या जिल्ह्याची एक चांगली संस्था जिल्हा बँक यांच्या हातात देणं जिल्ह्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाहीये. हे मी लोकांना पटवून सांगणार आहे. मतदारांना विनंती करणार आहे, काही झालं तरी यांना मतदान करू नका. आणि गेल्या काही वर्ष जिल्हा बँकेची सूत्र ज्यांनी सांभाळली त्याच्या व्यवहाराबद्दल चौकशी करायला मी लावणार आहे. आणि आता जी केस चालू आहे ती लवकर निकाली काढण्याचे माझे प्रयत्न आहे. उद्या परवा त्याच्याबद्दल अधिकची माहिती देईन. मला एवढंच सांगायचंय, हे राज्य सुरक्षित नाही, जनतेची कामं करत नाही, जनतेचे प्रश्न सोडत नाही. एक कलमी भ्रष्टाचार करून पैसे मिळवणं वैयक्तिक, या पलीकडे यांच्याकडे कार्यक्रम नाही. आणि म्हणून नगरपालिका असो, जिल्हा बँक असो, होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी या जिल्ह्याचा विकास ज्यांनी केला, दरडोई उत्पन्न ज्यांनी वाढवलं आणि आता MSME विभागातर्फे जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करणं, त्यासाठी उद्योजक तयार करणं, मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करणं, देशाचं उत्पन्न वाढवणं, दरडोई उत्पन्न वाढवणं, GDP वाढवून आत्मनिर्भर भारत बनवण्याची स्वप्न माननीय प्रधानमंत्र्यांची जी आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी या जिल्ह्यात उद्योगाचं जाळं पसरवणार आहे. लवकरच जिल्ह्यामध्ये कोरचे प्लॅन्ट, त्यांचं कार्यालय चालू होईल. ट्रेनिंग सेंटर हेही सुरू होईल. कोरचं कार्यालय कणकवलीला सुरू होईल. विविध योजना महिलांसाठी आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे ज्यांना उद्योजक बनायचं आहे त्यांनी संपर्क साधावा. ज्याला उद्योजक बनायचा आहे तो अमुक एक धर्माचा असला पाहिजे, जातीचा असला पाहिजे, पक्षाचा असला पाहिजे अशी आमची कोणती अट नाही. एक भारतीय म्हणून, एक जबाबदार मंत्री म्हणून माझ्या खात्याची भरभराट करावी. आणि माननीय मोदी साहेबांनी जी जबाबदारी टाकली आहे, जास्त उद्योजक, जास्त रोजगार आणि उत्पन्न जास्त, आणि देशाचा GDP वाढवावा, म्हणजे उद्या महासत्ता होण्यासाठी भारत त्या लाईनीत उभा असेल, अशा स्वरूपाचं काम या जिल्ह्यात करणार आहे. जी कामं मी सांगितली सुरू करणार, तरी येणाऱ्या 30 जानेवारीपर्यंत त्याची सगळी सुरुवात होईल. त्याच्या अगोदर काही योजना सुरू होतील, पण 30 जानेवारीच्या अगोदर 21, 22, 23 ला
MSMEचे सगळे अधिकारी दिल्लीवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील आणि विविध योजना जाहीर करून सुरू करतील. याचा लाभ इथल्या तरुण तरुणी आणि उद्योजकांनी, होऊ पाहणाऱ्या उद्योजकांनी घ्यावा आणि ते घेतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यामध्ये एखादा पत्रकार जरी असला तरी त्याला आम्ही उद्योजक बनवू शकतो. तेव्हा बातम्या चांगल्या द्याव्यात. मागच्या वेळा मला आवडलं नाही हे काय बोललो, काय त्याचं मार्केटिंग केलं. त्या बाईने जो प्रश्न शेवटचं वाक्य बोलले ते वाक्य माझ्यापर्यंत पोचलं नाही. म्हणून उत्तरात रोजगार उत्पन्न कोरोनामुळे सफर झालेले आणि आता बंधन पडलेले, मी उत्तर तर दिलंच, पण तिचं म्हणणं होतं बंद पडले नाही, चालू आहे, ते बंद पडू नये म्हणून काय करणार. या एका शब्दासाठी काय राऊत आणि तुम्ही काय दाखवत होता नारायण राणेची ब्रेकिंग. अभिनंदन सगळ्याच. कोण जर पुढे येणार असेल जिल्ह्यात तर त्याचे पाय कसे छाटायचे एवढं मीडियाने प्रयत्न करू नये. माझे छाटतात तेवढे बस आहे, मला काय फरक पडत नाही. पण ही विकृती मला परवा दिसली, ती परत दिसता कामा नये असं मला वाटतं. कारण आपल्या माणसाची एखादी गोष्ट त्याला सांभाळे नाही. मी अभ्यासाची माझी बरोबर काही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, किती वर्ष हाऊसमध्ये इतिहास निर्माण केला आहे मी महाराष्ट्र विधानसभेत. त्या अगोदर अनेक प्रश्नांची लोकसभेत राजधानीवर उत्तरं दिली मी. आणि काय येऊन इथे कॅम्पेनिंग करत होता. ठीक आहे, बघू. धन्यवाद. पहिला ना एवढे प्रश्न राहिले आणि एकदम ओबीसी आले. आमचे नगरपालिका जिल्हा परिषद बाकी विषय नाही आता नाही, मुख्य विषय सोडून देता आणि नको त्या विषयाला हे करता. नगरपालिका निवडणुका ठीक आहे, कोर्टाचा आदेश मान्य करू, 13 जणांची निवडणूक होईल ना, त्यासाठी प्रचार करू. अगदी क्लिअर त्यांनी डायरेक्टिव्ह दिले. बाकीच्या 4 जणांची निवडणूक ते जेव्हा म्हणतील तेव्हा नंतर होईल. 18 जानेवारी सांगितलंय ना, मग अजून काय पाहिजे. अरे पण कोर्टाने सांगितलं, अन्याय का आम्ही नाही केला, कोर्टाने सांगितलंय. हे जर डिस्प्यूट निर्माण झालं ज्याने केलं त्या महाराष्ट्र सरकारला काय बोलत नाही. काल राजन तेलीने एवढं तुम्हाला सांगितलं कसा पक्षपात करतायत. त्यांचं काम आहे ना ते, प्रत्येक वेळा पुढे ढकला, हे करा. सगळे हे कोणी केले, या सरकारने 3 पक्षाच्या. आता उद्या बघा हेच सगळे अजित पवाराला कसे मागून पळणार. आम्ही 365 दिवस इकडे असतो. हो, मग उतरणार, राणे असणार ना. तो कुठला याचा आहे सर? एबीपी म्हणायचा. नवीन आहे का जुना आहे? हा, तिकडेच राहा. हे भुजबळ नाही, त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसने शिवसेनेचं कारस्थान आहे थांबवण्याचं. आम्ही नाही थांबवलं, आम्ही तयार आहे. जो आदेश होईल हायकोर्टात तयार आहे आम्ही. आमच्या कोण नेत्याने एकाने तरी सांगितलं का विरोधात? हेच बोलतायत, ताव नसताना ताव काढतायत. नाही, तुम्ही काही बोला. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला, दापोली जी नगर परिषद आहे आणि मंडणगड पण दापोलीची घडामोड महत्वाची अशी आहे की रामदास कदम यांच्या मदतीने जे काही पदाधिकारी होते त्यांना अनिल परबांनी साईड केला असं बोललं जाते. रामदास कदमांचं वर्चस्व कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही शिवसेनेत अनेक वर्षे राहिलेले आहात, त्या संपूर्ण घडामोडीचं विश्लेषण तुम्ही कसं करणार? विश्लेषण करणं एवढं महत्व देत नाही त्या प्रश्नाला. माझ्यासमोर देशाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, कळलं ना. तर त्यामुळे रामदास कदम आणि अनिल परब यांच्याबद्दल एवढं विश्लेषण करायची वेळ द्यायची गरज नाही. आणि आपणही देऊ नका, दाखवू नका काय दोघांबद्दल. हा,
जैतापूर संदर्भात एक प्रश्न आलेला आहे. जैतापूर संदर्भातला केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांनी राज्यसभेत सांगितलंय की 6 न्यूक्लिअर जे रिएक्टर आहेत, काय 6 न्यूक्लिअर रिएक्टर जे आहेत हा. त्याला आम्ही तत्वाचा मंजुरी दिलेली आहे. तर आता शिवसेनेचे गटनेते आणि खासदार जे त्यांचं म्हणणं असं आहे की मढ संपलेला आहे, त्याच्यामध्ये काहीही होणार नाही. काय संपलंय? हे मढ जे आहे जैतापूर प्रकल्पाचं ते उगाच उकरून काढलं जात आहे, त्याच्यापुढे काहीही होणार नाही असं कोण म्हणतं? खासदार विनायक राऊत. केवढासा जीव आहे रे, काय महत्व देतो तो? काय उकरू नका तुम्ही. आधी त्या माणसाची काय हे ना बॅकग्राऊंड ते ओळखा. आम्ही जमीन घ्यायला गेलो नाही जैतापूरला. किती यांच्या जमिनी आहे बघा. आणि त्यामुळे जैतापूरचा प्रकरण ह्याचा ना पेट्रोकेमिकलचा अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे पहिला नाही तो आला तर आपल्याला वीज मिळणाऱ्या देशाला आवश्यक आहे. आणि 1.25 लाख कोटी तिथे खर्च होणार रत्नागिरीमध्ये. असा जर विकास होणार असेल तर माझं पॉझिटिव्ह त्याला साथ आहे. असं होतंय की जी यातून वीज निर्मिती होणार आहे ती सोलार ऊर्जा तुलनेने महागडी असेल असं देखील एक विश्लेषण, असं देखील खासदार विनायक राऊतांचं म्हणणं आहे. स्थानिकांचा विरोध आहे आणि शिवसेनेचं म्हणणं असं आहे काय अभ्यास आहे? सोलार पेक्षा ही ऊर्जा कशी महाग असू शकते? सोलारची ऊर्जा सगळ्यात महाग आहे. मग कोण निर्माण करेल त्यापेक्षा महागडी? माहिती घेईन मी आणि पुढच्या वेळी तुम्हाला डिटेल ठेवी. त्या मंत्र्याशी बोलतो मी. पुरी मंत्री आहेत त्या खात्याचे, मी त्या विचारतो. स्थानिकांचा विरोध असेल तर तुमची भूमिका यापुढे कशी असेल? शिवसेनेचं म्हणणं आम्ही स्थानिकांसोबत आहोत. ऐकून घ्या. स्थानिक लोकांची पहिली भूमिकाने आता बदलली. त्यांना प्रकल्प हवाय. माझ्याकडे अनेक लोक येऊन गेले दोन्ही प्रकल्पाबद्दल. ते म्हणतात आम्हाला प्रकल्प एवढा मोठा प्रकल्प हे दोन्ही आम्हाला बाहेर पाठवायचे नाही आहेत. आणि त्यांनी मला भेटल्यानंतर मी म्हणालो की स्थानिक लोक असं म्हणत असतील तर प्रकल्पाला पाठिंबा द्यावा. काय केस चालू असल्यामुळे तो विषय काढू नका किंवा टीका करू नका, कारण कोर्टाचा अवमान असं त्यांचं म्हणणं. हा आम्हाला शिकू नको. लिगली मी शिकू नको. एवढं काय घाबरायचं कारण नाही. आम्ही कोर्टाबद्दल काही बोलत नाही. केस पेंडिंग आहे एवढं म्हणतोय. त्या संचानीला ज्यांनी डुबवलं, पैशाची अफरातफर केली, जे जेलमध्ये ठाणा जेलमध्ये होते, त्यांची केस चालू आहे. ती लवकर निकाली निघावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. लवकरच आम्ही कोर्टात आमचा वकील उभा करणार. लवकर डिस्पोजल व्हावी म्हणून. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते परवानगी आपल्याला मिळत नाही. ते दिल्लीत गेले की परवानगी अडकते असं त्यांचं म्हणणं आहे. असं कोण म्हणते? पालकमंत्री ते म्हणतात आणि खासदारही खूप सांगतात. जाऊ दे, त्या खासदाराचं त्यांचं म्हणणं आहे. त्या खासदार विटीचं नाव घेतलं तरी मला नाही बोलायचं. त्याला कुठून माहिती म्हणजे आम्हाला माहिती. आम्ही त्या याची आपल्याला आपण जरा पत्रकार शिकलेल्या मेडिकल कॉलेज मिळण्यासाठी काय लागतं? जागा लागते. जागा इमारत बांधायला लागते तेवढ्या स्क्वेअर फीटची. एकूण एकर जमीन मोकळी लागते. त्यानंतर वर्ग लागतात तेवढे. जसं बांधकाम वर्गाचं करायचं आहे, क्षेत्र, फर्निचर हे सगळं तपासलं जातं. मग डीन पासून असलेला स्टाफ पूर्ण भरला आहे का, हे चालू व्हायच्या अगोदर भरला आहे का, एक वर्ष हे सगळं पाहतात. जागा नाही, बांधकाम नाही, आणि तुम्ही पण बातम्या देता. हे रोखतायत. आम्हाला काय रोखायचे? अरे एखादं होऊ दे ना. इथे काय इंजिनिअरिंग कॉलेज कमी आहेत का, बाकी कुठले कॉलेज म्हणून आम्ही काय विरोध करतो काय? त्याचा विचार करतो. कोण रोखेल कशाला? होऊ दे ना. काही बदनामी करायची आणि तुम्ही बातम्या देत सुटायचं. अरे झालं तर मी कसं रोखणार? ते खातं वेगळं आहे का? माझ्याकडे खातं आहे का? पण नियमात तरी बसा ना आधी. आता इन्स्पेक्शनच्या वेळेला काय त्रास होतो आम्हाला माहिती आहे. आमच्या वेळेला किती लोकांना
जेवढा स्टाफ असेल तेवढा तिथे लाईनीत उभा करावा लागतो. पेशंट दाखवावे लागतात. प्रत्येकाने गरोदर महिला ऍडमिट करून दाखवावे लागतात. हे कुठे दाखवणार हो? तेवढ्या स्त्रिया लागतात तिथे. केवढे इन्स्पेक्शन म्हणजे 2 दिवस रात्र चालतं ते. आणि तुम्ही तो बोलतो आणि देतो. जाऊ दे, आता काय बोलणार नाही. आता मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये विरोधक प्रचारामध्ये आरोप करतात की भाजपकडे ही जिल्हा बँक गेली तर ती लुटली जाईल अशा प्रकारचा आरोप. अरे आम्ही होतो तिथे म्हणून लुटली नाही. हा, किती कारखान्यांना कुठे कुठे पैसे दिले ते आम्ही काढू काय? भाजपने बँका डुबवल्या नाही, राष्ट्रवादीने डुबवल्या, कारखाने डुबवले. आता एवढं येत आहे ना, मला बघा काय ते. तुम्हाला उलट प्रश्न नाही विचारता येत, तुम्ही आम्हाला विचारता. या सरकारमध्ये जेवढ्यांची ईडीची इन्क्वायरी झाली तुम्हाला नाही माहित? मी देऊ का डिटेल? मग का नाही विचारत? भाजपने डुबवलेला एक साखर कारखाना सांगा, एक बँक सांगा. काय विचारताना आम्हाला प्रश्न विचार. दादा अजून एक प्रश्न आहे जैतापूर संदर्भातला. तुम्ही अगदी विरोध असेल किंवा जैतापूर प्रकल्पातल्या जे काही गोष्टी आहेत मागे लावण्यासाठी देखील तुम्ही संपूर्ण बघितलं नाही, तो त्यांनीच आणला. पण नाही, सगळं त्यांनीच आणलं. हे डोंगर समुद्र त्यांनीच निर्माण केलं. पण दिरंगाईला कोण म्हणजे एकदा त्या प्रकल्पाच्या काही अडचणी असतात. केंद्र सरकारची ती हे आहे, तिथलं सगळं आतलं टेक्निकल हे फ्रान्स करत आहे. त्यात काय अडचणी असतील तरी मी तुम्हाला सांगतो, मी संबंधित मंत्र्यांशी पूर्ण माहिती घेईन आणि ती माहिती तुम्हाला देईन. बिन माहितीशिवाय मी बोलणार नाही. एक शेवटचा घेतो माझ्याकडे प्रश्न. बरंच लिहून आणतो रे. मोबाईल चालू आहे वाटतं. म्हाडा पेपर फुटी झालेली आहे, विद्यार्थ्यांना त्रास होतोय. कुठला म्हाडा म्हणजे कुठला मंत्री रे? जितेंद्र आव्हाड. कुठल्या पक्षाचा? राष्ट्रवादी काँग्रेस. तुला वाटतं मला माहित नाही, मी विचारतोय. आता विषय तोच चाललाय, भ्रष्टाचार. आणि फुटतो असाच फुटतो, आशीर्वाद असल्याशिवाय. यांच्याच राजवडीत प्रश्न हे फुटतात कसे? कारणीभूत सरकार आहे. आहे कुठे सरकार? मुख्यमंत्री आहे का? का मंत्री आहे? काय नाही, सावळा गोंधळ. हे सरकार म्हणजे सावळा गोंधळ. दादा, महाविकास आघाडीला 2 वर्ष पूर्ण झालेली आहे. 2 वर्षामध्ये निवडणुका आणि पक्ष वाढणीसाठीच फक्त कॅबिनेटमध्ये ते निर्णय केले गेले. पण या 2 वर्षामध्ये कोणत्याही प्रशासनावरती वचक झालं नाही, कुठे मुख्यमंत्री दिसले नाही. काय आपली प्रतिक्रिया आहे? काय बोलणार? मुख्यमंत्री हॉस्पिटल, आता घरी ICU मध्ये. बाकीचे मंत्री अपने अपने काम में लगे रहो. चालू आहे त्यांच्या कामात. बाकी लोकांचं काम, लोकांच्या समस्या, अडचणी, घरं वाहून गेली, पूर परिस्थिती, आज बेकारी वाढली, कंपन्या बंद झाल्या, याच्यामध्ये काय काय. एक साधं पत्र आम्ही पाठवलं होतं 18ला कलेक्टरला. ओरसचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, जो मी बसवला, तो आवार सगळा ब्युटिफिकेशन करणं आणि महाराजांचा मोठा पुतळा, अश्वारूढ पुतळा तिथे लावणं, हे आम्ही लावू. आमची संस्थेचं नाव दिलं होतं. आपण आम्हाला परवानगी द्या. कलेक्टरला लिहिलं होतं, रिमाइंडरही पाठवले. 18ला 31 डिसेंबर 18 आणि 29 मे 21 2 पत्र झाली. काही नाही केलं. हायवेला असलेला महाराजांचा पुतळा, त्या आजूबाजूचा परिसर ब्युटिफिकेशन करण्याची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. आणि पुतळाही मोठा लावू, फक्त परवानगी द्या. याला कलेक्टरकडून साधं उत्तर नाही आणि काही नाही. हे कारभार कोण विचारतंय? कोण जुबान द्या? ना कलेक्टर, ना कमिशनर, ना पोलीस, ना काय नाही. सरकार म्हणून कुठे आहे सरकार?
सरकार असं वागतंय, त्याला काम मीडिया पण आहे ना सांभाळून घेणं. हं. ते कसं सांभाळून घेतात मला माहिती आहे ना. मुंबईमध्ये कोरोनाची पुन्हा लाट सुरू झाली आणि विशेषतः काल करण जोहरची जी पार्टी झाली त्याच्यामध्ये अभिनेत्री पॉझिटिव्ह मिळाली. त्यात एक मंत्र्याचा सहभाग होता अशी चर्चा. नाव सांगा ना, छापा ना, नाव छापा. आम्हाला कशाला विचार, छापा. तुम्ही सांभाळायचं ना, आम्ही फक्त एक्सपोज करून घ्यायचं. सांभाळा, चालतं ना. पार्टी किती चांगली गोष्ट आहे ना. केवढा एक शब्दाचं हे झालं, मी ऐकला नव्हता, त्याचं केवढं भांडवल केलं. हे करा ना. सिंधुदुर्गात एक आहे, सिंधुदुर्गचा मी असल्यामुळे जास्त टीका माझ्यावर, त्यासाठी मीडिया आहे फुकट. नशीब आहे की मी जबाबदार पदावर आहे. हा, मी काय विसरत नाही माणसं. ठीक आहे, मी काय सांगणार नाही, मी काय त्यावर बोलणार. आणि यानंतर सिंधुदुर्ग देश आणि राज्याच्या बाहेरचे रोखीचे प्रश्न याला उत्तर देणारा बांधील नाही. जे मुळात माझ्या विभाग देश समोरचे काही हे असतील समस्या तर बाकी हे काय, मी आपली माणसं म्हणून सांभाळायचं, बोलायचं, नवीनाला बाईक द्यायचं. तुम्ही मात्र बाहेरच्यांची बाजू घेऊन जे काही करताय ना, येतील तुमच्या अडीअडचणी जाऊन. ते झालं, बंद करा ना दुकान. दुकान बंद नाही, मी अजिबात नाही, बंद करा. नाही, बस दुकान बंद. हा, नको, जाऊ दे, उद्या आहे ना. श्रीराम बोरवेल सावंतवाडी. श्रीराम बोरवेल म्हणजे